माझं हे जीवनातलं दुसरं भाषण आहे. हे दुसरं भाषण हे माझं तोडमोडीचं होऊ शकते. कारण का पहिलं भाषण हे कंपल्सरी लावलं होतं टीचरने येतात चौकीमध्ये असताना. त्यामुळं म्हणजे काय मी कधी कुणाकडे बोललेलं नाही. आजही माझे हातपाय थरथर कापायला मी रेल्वे सांगतो. कारण का हे जीवनातलं माझं दुसरं भाषण आहे. पहिलं आहे ती 4थीतलं महात्मा गांधीच्या विषयावर बोलण्याचं. ते पण मॅडमनी असं मागं लागून करून घेतलं. त्यापैकी शेवट काय झाला हे मला आठवलं नाही. स्टार्ट काय होता ते मला आठवलेलं नाही. त्यामुळं पहिला काय व्यासपीठ खाली झालेलं आहे आणि मला एक विशेष आभार म्हणजे मानायचं आहे की जे आपला गाव आपला विकासचे संपादक श्री प्रभाकर पाटील साहेब यांची लेखणी एकदम अतिशय उत्तम आहे. आता मी ते पुस्तक मला 8 दिवसापूर्वीच मिळालं. मी सर्वांचं वाचलेलं आहे आणि त्यात मी माझं पण वाचलं. पण मी जे काय बोललोय त्याच्यापेक्षा वेगळं लिहिलेलं आहे. ते 4 वेळा मी चेंज केलं. सर नको, हे नको मला, हे काढा, हे नको, असं करून 4 वेळा केलं. हे आता मला वाटतं हे पुस्तक छापायला आपल्याला 1 वर्ष 1.5 वर्ष केलं. माझ्याकडं तर एक 10 ते 15 वेळा असतील. हे त्याच्यावर त्यांची टीम बरेचसे कष्ट घेतलेले आहेत साहेबांनी. आता बरंचसं काय लिहिलेलं आहे मी, पण मला आता वाचताही नाही झालं. विसरलोय मी, रिअली विसरलोय. आता काय माझा इतिहास, माझी हिस्ट्री, माझे जे काय आहे ते सगळं पुस्तकात आहे. साहेबांनी एकदम एक टू झेड माझ्या जन्मापासून आत्तापर्यंतची स्टोरी लिहिलेली आहे. माझीच नाही, ह्या 9 रत्नांची लिहिलेली आहे. त्यामुळं मी काय माझा इतिहास सांगू शकत नाही. सांगायची काही गरज नाही. हे तुम्ही अगदी उद्या किंवा परवाची तुम्हाला पुस्तक मिळालं की समजून जाईल. मी फक्त एवढंच सांगेन, बिझनेस करायचा कसा. बिझनेसला काय पैसा लागतोय? नाही लागत पैसा बँक देते की देते ना बँक, पैसा बँक देते. मग काय लागतंय? जागा भाड्याने मिळते की काम करायला माणसं तयार आहेत. नुसती ॲड द्यायच्या आधी माणसं दररोज 2-2, 4-4 देत, मला नोकरी द्या. पण आपल्याकडं सर मगाशी सर म्हणले 4 P, मला पण आठवत नाही ते 4 P, पण ते 4 P पाहिजेत सगळ्यांच्याकडं, तरच बिझनेस होऊ शकतो. नाहीतर होत नाही होत बिझनेस होत नाही. बिझनेससाठी ते 4 P मला आठवत नाही नाहीतर होत नाही. तर माझा जन्म मी कोल्हापूरचा नाही, मी सांगली जिल्ह्यातला आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी माझं गाव, खेडेगाव. दुष्काळ 5वीला बोलला. अगदी जानेवारीपासून टँकर चालू, गावात टँकर चालू, पाणी प्यायला, शेतीला, सगळीकडं टँकरच. तिथून 30 किलोमीटरवर नदी होती, तरी पण आमच्या गावाकडे पाण्याची बोंब. जानेवारीपासून टँकर. आणि त्यात आमची शेती, वडील शेतकरी, आमचं सगळं मुळात माळी, मूळची शेती करायची. आणि माझं काय स्वप्न, काय करायचं, अभ्यास करायचा, दुसरं काय नाही. चला किती टक्के पडते फक्त मागं लागायचं. तो आज मी 3rd आहे, कसा 2nd येतोय हा फक्त बघायचो. पण होत नाही ते. प्रॅक्टिस करून शेवटी आपली कॅपॅसिटी आहे, मेंदवाची जी कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत जाते, त्याच्या बाहेर जात नाही. फर्स्ट काढायचा प्रयत्न करतोय पण होत नाही. ते 3rdला जाते, 3rdच्या पुढे जात नाही, 2ndला येत नाही. हे झालं पण काय, त्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही आपण. 3rd 10वीपर्यंत कसं तरी रडत खडत जायचं. त्यावेळेस म्हणजे काय, आता सगळा इतिहास साहेबांनी एकदम प्रखर लिहिलेला आहे. त्यावेळेस 25 रुपयाचं पॅरागॉन घ्यायला सुद्धा मला रविवारी दुसऱ्याच्या रानात मला कामाला जायला लागत होतं. ही माझी परिस्थिती अशी होती 10वीपर्यंत. 8वीतला हायस्कूलमध्ये मला शिक्षण देण्यात आलं. नाहीला सुद्धा 7वीपर्यंत जिल्हा परिषद होतं, फ्री होतं. शाळेला काही पैसे काही गेलेले नाहीत. आज माझ्या जेवढ्या शिक्षणाला जेवढा मी पैसा घालून नाही तेवढा मी मुलाला पहिल्या वर्षीला घालवला. पहिल्या वर्षी
ते कसं होत आहे, वाईट वाटते. मी त्याच्या पहिल्या वर्षाला झालो. अरे मी किती फसलोय, मी काय एवढं मोठं झालो असं मला वाटायला. अरे मला पप्पाने कधी मला 10वीपर्यंत त्यावेळेस पॅन्टला किती 150 रुपये बसत असेल. मार्च 1996ला माझी 10वी झाली. मला 10वीला दिवाळीनंतर भांडून मला पॅन्ट मिळाली. सगळ्यांना पॅन्ट होती, मला पॅन्ट नव्हती. मला पॅन्ट दिली तर मी शाळेला जाणार नाही तर जाणार नाही. दिवाळीत तुम्ही काही काम लावा पण मी करणार, पण मला पॅन्ट पाहिजे. पण मला 10वीच्या दिवाळीनंतरच मला पॅन्ट मिळाली, तो पण मला पॅन्ट मिळाली नव्हती. हे माझी परिस्थिती पहिल्यापासून. त्यात मला मोठा एक साथ म्हणजे लावली, म्हणजे माझ्या मामाची, आजीची, मामीची. मला ते कायम म्हणायचे, शनिवार रविवारी इकडंच यायचं 2 दिवस इथंच राहायचं, काम कर नाही, फिर नाही तर बस, आमच्या पुढे पाहिजेच तू. पण त्यातनं मला वाटायचं तिकडं गेलो तर फक्त मी जाणार, मामा मामीला भेटणार, आजीला भेटणार आणि येणार, त्यातनं काय फायदा होणार, काय नाही. तरी पण आजी म्हणायची, हे 2 रुपये घे, 50 पैसे यायला 50 पैसे जायला आणि 1 रुपये तुला खर्च आला. आजी द्यायची मला, मामा पण द्यायचे. पण मी मग त्यातनं चुकवायचो. मी म्हणायचो मी दिवाळीला येईन, उन्हाळ्याला येईन, हे शनिवार रविवारी माझे मोलाचे असेल. त्यावेळेस 25 रुपये बाहेर रानात गेल्यानंतर मिळायचे. 25 रुपयाचा फायदा मला कुठं व्हायचा. असं करत 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 10वी झाली. 10वी नंतर करायचं काय, खेडेगावात काय असते, नोकऱ्या कुठल्या असते त्या, एक आपल्याकडं फक्त एक दिसतो, एक मास्तर, एक कंडक्टर, एक ड्रायव्हर, हे 3च माणसं दिसते. दुसरं कोणी काय दिसत नाही. आणि दुकानदाराचं पोरगं 5वी पासून त्याला ट्रेनिंग दिलेलं असते. ते झालं की तो आधीच सांगितलं असतंय, काय नाही माझ्या पप्पाचं दुकान आहे, मी तेच करणार. तर आमच्या पप्पांचं काय रान आहे, शेत आहे, तेच करणार, दुसरं काय करणार आहे, काहीच नाही. मग फार तरी काय शिकायचं, D.Ed करायचं, मास्टर व्हायचं, हे करायचं. अरे 96ला पण ते D.Ed बंद पडलं. असं काहीतरी झालं. एक शेवटचीच बॅच काहीतरी असं झालं की त्याच्यानंतर ती मास्टरला पण नोकरी मिळून झाली. अशी कंडिशन व्हायला लागली. 11वीचे 6 महिने कसे तर मी घालवले, रडत खडत 6 महिन्यानंतर मी कॉलेजच बंद केलं. हे शिकून काही उपयोग नाही. शिकून सगळा रट्टा आहे. कुठेही आपल्याला नोकरी मिळणार नाही. नोकरी कितपत मिळणार आहे, किती आधारच मिळणार आहे, त्या पगारावर आपण काय करणार आहे, एक घरही बांधू शकणार नाही, त्या अशी परिस्थिती होणार आहे. हे मी त्याच वेळेस ठरवलं, आपल्याला ते करायचं नाही. पुन्हा मी शेतीकडे गेलो. पप्पाशी भांडलो, भावाशी भांडलो. मी शेती करणार आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका, मी काय असेल ते करणार. माझी त्यात 1 वर्ष गेली, वाया गेली किंवा चांगली झाली. मला एक नवीन आयडिया मिळाली, छान, म्हणजे काय करायचं असते काय नाही ते आयडिया मिळाली. 1 वर्ष मी चांगली शेती केली सुद्धा. त्यात सगळी माळवं केली, वांगी, हे ते. मग त्यात सकाळी लवकर मी बाहेर कामाला जायचो, 2:30-3 वाजता सुटायचो. 2:30-3 नंतर ते सगळी माळवं तोडायचं, गावभर फिरायचं, विकायचं आणि ते पुन्हा पैसे साठवायचे. 1 वर्ष झाल्यानंतर मामाने मला बोलवून घेतलं. हा काय करायला, शेती कुठं चाललंय काय, आणि हा काय करायला. मला बोलवून घेतलं, काय चाललंय. मी म्हणलं काय नाही, शेती उत्तम, भरपूर पैसे मिळतात, काय नाही, मस्त की चैनी चालू आहे, काय अडचण नाही, ते बंद कर, ते पुन्हा आणि तूच करशील, ये इथं माझ्याजवळ ये. मला वळून आणलं, थांबवलं, बसवलं. नंतर म्हटले तुला काय करायचंय सांग. ते मला माहीतच नाही काय करायचं, मी काय सांगू, मला माहीतच नाही काय करायचं तर मी काय सांगू. म्हणजे ठीक आहे, तू एक काम कर, तू ITला ॲडमिशन घे. बरं ठीक आहे म्हणलं. मग घेतले, तासगावला टाकलं, सांगलीला टाकलं, सगळी टाकलं. एक माहीत होतं त्यावेळेस टर्नर्स हे 3 ट्रेड चांगले, टेल्कोला जॉब मिळतोय, 5-50 हजार मिळते. 1 पिरियड काढायचा, 2 पिरियड काढायचा, 5-50 हजार घ्यायचं आणि निवांत राहायचं. हे एवढंच फक्त माहिती होतं. बाकीच काय बाहेर साईडला इकडं तिकडं काही कोणी गायडन्स काही नाही, कुणाचाही नाही. ITची 2 वर्ष गेली, त्यापैकी 1 वर्ष मामाच्या घरातून अपडाऊन केलं. कारण का चिंचणी तासगावला हा एक वेगळा रूट, तासगाव टू सांगली हा वेगळा एक रूट. ते 2 रूट करून ITI करणं पण पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मामा म्हणले तू माझ्या इथंच राहा. 1 वर्ष अपडाऊन केलं. दुसऱ्या वर्षी हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं, गव्हर्नमेंट हॉस्टेल, सगळं फ्री. 1 वर्ष पुन्हा गेलं, 2 वर्ष झालं. नंतर आता म्हटलं जॉब लागू दे. पहिली कंपनी माझी महाबळ मेटल मिलच. त्यावेळेस पगार 900 रुपये सुरुवात.
आणि यायला जायला 600 रुपये. 900 रुपये पगार, यायला जायला 600. त्यात मग नाश्ता करायचं, काय करायचं काहीच नाही. मग त्यावेळेस द्राक्षाची बाग लावली होती. वडील म्हणायचे, अरे एक बाग गेली तरी तुझं किती 10 वर्षाचा पगार निघतोय, तू का करावं असते? नाही, मी जाणार आहे, मी शिकणार आहे, मी हेच करणार आहे, काय पाहिजे होतील मी हेच करणार आहे. मी तिथे 3 वर्ष केलो. 3 वर्षात मी भरपूर म्हणजे पगार वाढत गेले, जसा एक्सपिरियन्स होईल तसं. त्यात माझी चिकाटी म्हणा आणि काय नवीन काहीतरी शिकायचं हे करत पगार तिथं वाढत गेले. पण 3 वर्षानंतर वाटलं इथं काय नाही, आपलं राम नाही, आपण दुसरीकडे जाऊया. पण आम्ही गेलो पुण्याला. त्यावेळेस ट्रेन होता पुण्याचा. पुण्याला गेले की त्याच्यापेक्षा डबल पगार मिळतोय म्हणून. पुण्याला पण 1 वर्ष केलं. त्यावेळेस गावाकडं यायचं जायचं, एक 3 महिन्यातनं यायचं म्हटलं तरी तो त्रास व्हायचा. पुणे टू वाया तासगाव म्हटलं तरी 250-300 किलोमीटरचा प्रवास मला महिन्यातून यायचं म्हटलं तर व्हायचं नाही. मी त्यावेळेस सुद्धा असं काहीतरी काम निघालं तर पहाटेचं 4 वाजता 2 व्हीलरने निघायचो, सकाळी 8 वाजता यायचो, दिवसभर काम करायचं, पुन्हा संध्याकाळी 2 व्हीलरनं जायचो. त्यावेळेस वय होतं पळत होतो. आता मला 20 किलोमीटर 4 व्हीलरमधनं पण जायचं होत नाही, कंटाळ होते, नको बाबा बस यायचं घरात, कशाला जाऊया असं वाटतं. पण त्यावेळेस पळत होतो, सगळं करतो. पण 1 वर्ष झाल्यानंतर तिथं पुणे म्हणजे काय प्रचंड धाकधूक, त्यात आपलं काय पाय रोवू शकत नाही. म्हणलं तिथून जा, म्हटलं आपण गावाकडे जाऊया. आलो कोल्हापुरात आलो. एक कंपनीत जॉब लागला, काम करत होतो, पगार वाढत होता. 3 वर्ष झाले. नंतर असंच रॅश माझ्या बोलण्यानं मालकाच्या काहीतरी ह्याच्यामुळं काम सोडलं तिथं. आणि पुन्हा दुसरा जॉब, पुन्हा दुसरीकडे गेलो. पुन्हा 2-3 वर्ष झाले की पगार वाढ मागा गेले की मालकाची तोंड अशी होतात. आज माझी पण होतात. शेवटी प्रगती व्हायला पाहिजे. मी इतकं करतोय काम म्हटल्यानंतर पैसे द्यायला पाहिजे. पैसे देत नसतं तर ठीक आहे, मी जातो. मग असं ती पगार वाढ म्हटलं की मग असं व्हायचं. मग ते त्यात मी सोडायचं काम असं होत. त्यामध्ये तर भरपूर त्रास झाला. 2010ला माझं लग्न झालं आणि त्यावेळेस मोठा मंदीचा फटका बसला MIDC मध्ये. तो मला वाटते वाईट मंदी आली होती. जवळपास 2-3 वर्ष मंदी हटलेली नव्हती. आणि त्याच वेळेस माझं लग्न झालं होतं. मी 6 महिने घरातच बसलो, कुठंच गेलो नाही, कारण कुठेही जॉब नाही. त्यावेळेस मी 15,000 त्यावेळेस पगार होता. मी चांगल्या पोस्टवर होतो, सुपरवायझर म्हणून होतो. पण मला ऑपरेटर म्हणून पण कोण घेणार, सगळीकडे क्लोज. कुठं इतका त्रास. मी 2 महिने पहिला फिरलो, त्याच्यानंतर मग नाही कुठंच जायचं नाही, आपण 6 महिने घरातच बसायचं. मी अंगठ्या विकून जगलो पहिले 6 महिने. माझे सोने विकलो. 6 महिने मी कुठेच गेलेलो नाही. 6 महिन्यानंतर मग पुन्हा जॉब मिळाला. 15,000वरून 7,000वर, ते पुन्हा ऑपरेटर. आधी मी साहेब होतो, पुन्हा ऑपरेटरवर गेलो. हा मोठा डबरा. पुन्हा रिवर्स गेलो. जाऊ दे म्हटलं, आता आपण काय 6,000त आपलं हे तर चालतंय, आपलं रूम भाडं, आपलं जेवण खाणं हे तर चालतंय, अपडाऊन. म्हणजे तर 6 महिने गेलो. 6 महिन्यानंतर लक्षात घेस पुन्हा चालू झालं. सगळीकडे काम चालू झालं, वाढायला सगळीकडे रिक्वायरमेंट वाढल्या. आणि त्या मंदीच्या काळात बरीचशानी अशा लाईन सोडल्या. कोण गावी गेले, कोण तिकडे गेले. त्यामुळे मला एक चांगली कंपनी मिळाली. तिथं सुरुवातीला मालक चांगले होते, मालक तिथं यायचेच नाहीत. ते काय खरंच झालं म्हणलं. पण तिथं मला काहीच काम नसायचं. मग मी ज्या वेळेस येईल त्यावेळेस म्हणायचो की साहेब नाही, हे आणि काम मिळतंय, मला फक्त एकदा भेटून या, मी माझं काम आणतो. त्याला एक मला मालक नसल्याचा एक फायदा मला झाला की तिथे मीच मालक झालो जवळपास. काही निर्णय मीच घ्यायचो, काही चुकला निर्णय तर माझाच. पण मालक मला कधीच बोलायला नाही, तू काय करायचं कर. पण तो बिझनेस पण मी नेला, कारण का माझं चुकलं तरी मीच निर्णय घ्यायचो आणि काय ओके आलं तर मीच निर्णय घ्यायचो. मालकाला काही फरक पडत नव्हता, कारण का मालक इथं नव्हतेच. मालकांचा हा त्याचा पार्ट टाइम बिझनेस होता. त्यामुळे त्यांना तिकडं तुडून पैसे मिळाले. त्यामुळे ते फक्त यायचे, माळी काय चाललंय, काय झालं, ओके ठीक आहे. मग मी म्हणायचो असं करूया. मग असं करत 2-3 वर्षात एका मशीनच्या 3 मशीन घ्यायला लागले. पण नंतर कोणीतरी पाय वडत असतेच. पुन्हा असाच कोणीतरी पाय वडला आणि त्यात माझी आणि मालकाची भांडण लागली. त्यात मी पुन्हा काम सोडलं. मी म्हणलं बस कामच करायचं आहे. त्याच्या आधी मी गावाकडं त्या पाण्याची व्यवस्था केली, टँकर बंद केले. गावाकडे 3-4 किलोमीटरनं पाईपलाईन करून आणलेली, शेतीची सुधारणा करून घेतली होती की जेणेकरून इथं कोल्हापूरचे जरा मालक लोक असे आहेत, त्यामुळे आपल्याला गावातून घरला जावं लागणार आहे. आणि आपल्याला फक्त तिकडे
जी आहे परंपरा शेती त्याचं एक नियोजन करूया. जो टँकर होता तो बंद केला, 3-4 किलोमीटरवरून पाईपलाईन आणून टाकली होती. गावा पण फटका दिला की जायचं गावाकडे मस्तपैकी शेती करायची, त्यात पैसे मिळते ते माहिती आहे. जाय म्हणलं तेच करूया. पण पुराणे म्हणलं नाही आता काय आपण शेवटची एक संधी घेऊया म्हणलं, त्यात वेगळं काहीतरी करूया, त्याशिवाय काही चालणार नाही. प्रवाहाच्या दिशेने गेला तर काय होत नाही, विरोध दिशेने गेलं तर जरा असं होतंय, कोलमडतंय, पडतंय, ढासळतंय. पण ते ढासळताना किती वेळा ढासायचं, किती वेळा पडायचं, किती वेळा पळायचं हे ज्याला कळालं तो सक्सेस होते, नाहीतर होत नाही. पडला का पडलोय हे कळालं आणि किती वेळा पडायचं आणि किती वेळा पळायचं हे आपण त्यानं ठरवलं तर तो कधीही अयशस्वी होत नाही. आता किती वेळा खड्डे पडले उठलो, पुन्हा पळालो, घाबरायचं नाही, जायचं म्हणलं. पुन्हा 2013ला पण प्रचंड मंदी होती, त्यावेळी सुद्धा काम मिळत नव्हतं. अशाच वेळी आणि भांडणामध्ये कधी होते माहिती का, ज्यावेळेस काम नसताना पगार द्यावा लागतोय त्याच वेळेस मालकांची तोंड वाईट होतात. आता मी मालक आहे, माझं पण तीच परिस्थिती आहे, माझी पण तीच परिस्थिती आहे. ज्यावेळेस काम नसते त्यावेळेस जो आला माझ्याकडे कोणतर पगार वाढवायला, मी 5 रुपये पण वाढवत नाही, सांग ते सगळं बाहेर हो, माझं डोकं खाऊन. आणि ज्यावेळेस चांगलं असतंय त्यावेळेस किती पाहिजे, 2000 3000 घे, पण जा काम कर. एक मानसिकता आहे, ही रिएलिटी आहे. मी ह्या रिएलिटीला ज्यावेळेस मला पण कळत होतं की काम कमी असताना कशाला मालकापुढे जायचं, काय नाही, मी जायचंच. कारण का जिद्द, 3 वर्ष झाले, 1 वर्ष झाले, पगार वाढ पाहिजेच, मला माझं चाललं पाहिजे, सगळं चाललं पाहिजे. त्यामुळं असं व्हायचं आणि त्यात वाद व्हायचा आणि मी काम सोडायचं, असं व्हायचं. 2014ला ठरवलं की एक तर मालक म्हणून राहायचं तिथं, नाहीतर गावाकडं मालक म्हणून राहायचं. तिथं पण मालकच होणार आहे, तिथं पण मालकच होणार, दुसरं काही करायचं नाही. आता कुठेही कामाला जायचं नाही, मग काही होते. 2014 साली मालक व्हायला भांडवल लागते, पैसा लागतोय, नाही लागत, पैसा लागत नाही, भांडवल लागत नाही, काय लागत नाही, सगळं मिळतंय. इच्छाशक्ती पाहिजे, बाकीचं काय नाही, होऊ शकत नाही, काय काही नाही. मी 2013ला गावाकडे 3-4 किलोमीटर पाईपलाईन आणून सगळे पैसे संपवले, 1 रुपया नाही. माझा इथे एक अर्धा पाऊण गुंठ पण प्लॉट होता, तो पण विकला. माझं तिकडलं काम पूर्ण करत असताना माझे थोडे पैसे कमी पडले. मला घर घ्यायसाठी मी एक 600 स्क्वेअर फूट जागा घेतली होती, ती पण विकली. जी मिळवलेली प्रॉपर्टी ती पण विकली. पण पहिला इकडे गावाकडे सगळं करूया आणि मग काय असेल ते करूया म्हणतो. इथं काहीच नाही, मला काय करायचं, पैसे नाहीत, भांडवल नाही, काय नाही. 2013 साली आपल्याला मालक व्हायचंय, तर मी विचार केला मालक व्हायला काय लागते. पहिला सीए ओळखायचा, सीए शोधायचा, चांगला सीए शोधायचा, ऑटोमॅटिक सगळं होतंय. तो सीए सगळं शिकवतोय, सगळं मालक कसं व्हायचं, काय व्हायचं, काय करणार ते सगळं शिकवतोय, सगळं बरोबर. त्यानं मला सुरुवातीनंच हे केलं, तुझी बॅलन्स शीट पहिल्या वर्षीची तयार करूया. ती बॅलन्स शीट झाली की बँक तुला पैसे देते, मग 1 लाख देऊ दे, नाहीतर 25 लाख देऊ दे, नाहीतर 1 कोटी देऊ दे, पण बँक तुला लोन द्यायला तयार होत्या. 3 वर्षे मी माझी बॅलन्स शीट केली, त्यामध्ये मी स्वतः नोकरी करतोय दाखवतोय आणि प्लस बिझनेस करतोय हे पण दाखवलं. दोन्ही केलं, दोन्ही पॅरल केलं. म्हणून सीएला पकडायचं, सीए सगळं करतोय, सीए वाईटातनं बाहेर काढतोय आणि चांगल्यातनं पण. आज मला हक्का नव्हतोय, तुम्ही आज एवढा इन्कम टॅक्स भरायचा आहे, ओके भरा म्हणतो, काय अडचण नाही, मी काही बोलत नाही. कारण का त्यावेळी सुरुवातीला मी इन्कम करत नव्हतो तरी सुद्धा तो दाखवला, मला उभं केलं, सीएनं उभं केलं. दुसरी गोष्ट बँक. आता नंतर काय काय 2014ला भाड्यानं घेतलं मी, भाड्यानं मशीन चालवायला. त्यावेळेस त्या मालकाला 60% द्यायचं प्रॉफिटमधलं आणि 40% मला. आणि त्यावेळेस कामच नसेल, त्या कामगाराचे पगार हे ते अंगावर बसले. पहिले दीड वर्ष माझ्या खिशात 3.5 लाख, माझा पगार नाही, काही नाही. 3.5 लाख घालून -3.5 लाखला आलो 1.5 वर्षानं. आणि त्यावेळेस एवढं प्रेशर, एवढं बर्डन, असं झालं की मी 15 दिवस आयसीयूत होतो, हार्ट अटॅक. वयाच्या 32व्या वर्षी हार्ट अटॅक आला, वयाच्या 32व्या वर्षी हार्ट अटॅक, 15 दिवस आयसीयूत होतो. नंतर उठलो, आलो, चालू केलो. घरातली म्हणली नको आता बस, पुढचं कामाला जा. नाही म्हणलं, अजून राहिले माझ्यात होप्स आहेत, अजून होप्स आहेत. 3 वर्षे माझी बॅलन्स शीट झाल्यानंतर मी एकदा ट्राय करणार आहे आणि त्यानंतर मी मालकच होणार आहे, मी इथं कामच करणार. म्हणले की कामाला जा, आराममध्ये 20-25 हजार पगार मिळतोय. नाही 25चं माझं टार्गेट नाही, मला 25 जणांना नोकरी द्यायचं टार्गेट आहे मला. मग त्याच्यानंतर गरम झाले साहेब, मी कधी घातल्या नाही
कधीच घातलेलं नाही, ते कधीच घातलेलं नाही. आणि अजूनही माझे हातपाय थरथर काढते, खरंच बोलता येत नाही. मी असं, तुम्ही ग्रुपनं आला तर मी पाहिजे ते आव्हान करणार. 24 तास थांबायची माझी कंपनीत ताकद आहे. 24 नाही 48 तास मी थांबू शकतोय नॉनस्टॉप न बसता. ते मिसेसला पण माहीत आहे. आणि मिसेस मला फोन करत नाही की हा एकदा गेला की काम कम्प्लीट केल्याशिवाय हा येत नाही. किती पण ओरडा, तो काम कम्प्लीट केल्याशिवाय येतच नाही. त्यामुळे ती मला कधीही आग्रह करत नाही. ओके ठीक आहे, फक्त मध्ये आहे जेवणार का घरी जेवायला येणार एवढंच फक्त विचारते. त्याच्यानंतर मला विचारत नाही. 2003 वर्ष बॅलन्स शीट झाल्यानंतर मला लोन पाहिजे होतं. 22 लाखाचं लोन पाहिजे होतं. मशीन साधारण 28 ते 30 लाखाची मशीन, PMC मशीन. लोन 75% लोन देते माहीत होतं. 5% मी थोडं आणण्या म्हटलं, 5-6 लाख रुपये काय कुठनं पण गोळा करू, तेवढं काय प्रॉब्लेम नाही. बँक कुठलीही लोन द्यायला तयार नाही. त्यावेळेस पण तशीच 3 वर्ष बॅलन्स शीट आहे पण एवढं लोन मिळणार नाही, तेवढेच 5 लाख 6 लाख देऊ. मग शेवटी फायनान्सकडे जायचा विचार केला. फायनान्स काय द्यायला तयार आहे, ती दिवशी आणि पाठदिशी उचलून जाते. 4 हप्ते चुकली की उचलते घेऊन जात्या. पण मी म्हटलं तो पण विचार करूया. पण त्यासाठी आपण आपल्याजवळ पैसे ठेवणे गरजेचं आहे. पैसे ठेवायचे मग फायनान्सला उतरायचं. मग त्यात माझा एक मोठा त्यावेळेस टर्निंग पॉईंट झाला की माझ्या सासऱ्याचे मित्र वीरशो बँकेचे CEO होते. त्यावेळी सासऱ्यांनी फक्त मला, त्यांनी साहेबांनी शब्द टाकला की असं असं माझे जावं आहेत, काहीतरी करतात आणि काहीतरी लोन मागतात, तुमची मदत काय होऊ शकते का बघा. ठीक आहे म्हणले, पाठवून द्या. गेलो मी त्यांच्याकडं. मग मी त्यांना 3 वर्षाचा माझा बिझनेस रेकॉर्ड दाखवला की मी असं आता दुसऱ्याची मशीन चालवायला घेतोय, त्यातनं 40% मधनं एवढं मी पैसे मिळवते. मी जर 100% जर झाले तर मी एवढे मिळवू शकतोय आणि मला तुमच्याकडून लोन पाहिजे. आणि मी मॉर्गेज फक्त माझ्या गावातली शेती देणार म्हटलं, दुसरं काय नाही. घर पण नाही आहे, घर माझ्या आजोबाच्या नावावर आहे म्हणलं, माझ्या वडिलांच्या नावावर नाही. जे आहे ती शेती आहे ते वडिलांच्या नावावर नाही, ती देणार म्हणलं. ते वडील काय करायचं करू देत, मारू देत नाही तर काय करायचं, पण ती देऊ शकतो. मग ते म्हणले ठीक आहे. त्यांनी बोलवलं, ह्याला लोन द्यायचं आहे, आपल्या सगळ्या बँकेच्या कॅटरायडर बसवायचं आणि ह्याला लोन द्यायचं, तुम्ही काय करायचं का. त्यांनी त्यांचं काम केलं. त्यांच्या मित्राचा शब्द पाळायचा म्हणून त्या साहेबांनी 6 महिने घालवले मला लोन पास करायसाठी. शेवटी ते म्हणले नाही, कुणाच तर बंगला पाहिजेच. मग बंगला असता तर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो. शेवटी पुन्हा मी रिक्वेस्ट केली मामांना, माझ्या सख्या मामांना रिक्वेस्ट केली की असं एक आहे आणि ते बंगला दिल्यानंतर आपल्याला आपलं काम होते. काय नाही, तुमचं फक्त नावावर हे करायचं आहे. काही अडचण आली, काय अडचण आली तर मी माझे पैसे हे करणार, तुमच्या ह्याला धक्का लावून देणार नाही. माझं तिकडलं रान विकणार माझ्या नावाचं, पण तुमच्या घराला धक्का लावून देणार, हा शब्द माझा आहे. मग मामा म्हणले ठीक आहे, ओके. आता एवढं मामाला पण माहित आहे हा भाषा काय होतोय, भाषाला पहिलीपासून बघितलेलं आहे, त्यामुळं मामाला माहित आहे हा काय करणार आहे, काय करू शकतोय. ठीक आहे म्हणले दिले. त्याच्यानंतर जो प्रवास चालू झाला त्याच्यानंतर मी थांबलोच नाही आणि थांबणंच झालं. आज माझ्या 8 मशीन्स आहेत. आज माझा 1.5 कोटी 2 कोटी ह्या वर्षी पार करतोय, फक्त लेबर वर्क करतोय, विथ मजदूर करत नाही. आणि 2025 ला टार्गेट मोठं आहे, साधारण 5 ते 8 कोटीचा मोठा प्रोजेक्ट टाकायचा आहे. मे बी गोकुळ शिरगाव किंवा 5 स्टार. आज सगळीकडे 5 स्टारला चाललेत, गोकुळ शिरगावला मॅडम जागाच मिळत नाही, हे माहीत आहे त्यांना. त्यामुळं कुठं ना कुठं तर घ्यायचं आहे. एवढंच फक्त मी म्हणतोय की बिझनेस करायला पैसा लागत नाही, भांडवल लागत नाही, काय लागत नाही. 4 P सर काय म्हणले ते तेव्हा सगळं होऊन जाते, सगळं होऊन जाते. माझ्याकडे काय होते, पैसे नव्हते. माझ्याकडे स्लीपर घ्यायला पैसे नव्हते. 10वीपर्यंत मी स्लीपरसाठी मी दुसरीकडे जात होतो कामाला. दुसरं काय बँक पैसा, हुशार पण नव्हतो. असं नाही की मी मोठा इंजिनियर झालोय, हे झालोय, असं पण नाही. मी ITI झालोय. ITI झालो, पुण्याला गेलो. त्यावेळेस म्हटलं मला जॉबला मोठी हे व्हायसाठी मला डिप्लोमा करायला पाहिजे. डिप्लोमा पण ऍडमिशन घेतलं मी. डिप्लोमासाठी विषय फेल, कारण का 5-6 वर्षाचा गॅप पडला. त्याच्यानंतर इंग्लिश काय येणार आहे, सगळा गॅप पडला. फेल. ठीक आहे, फेलचं सर्टिफिकेट दाखवायचं, डिप्लोमा फेल, ITI पास, डिप्लोमा फेल. त्याच्यावर मला आता त्या सर्टिफिकेटवर नोकरी मिळत नव्हती. फक्त माझ्या बोलण्यावर, माझ्या शब्दावर मला नोकरी मिळते. फक्त काय होते, जास्त माणसं आली की माझा हात थरथर कापतात. 2 माणसाला मी फेस करू शकतोय.
5 माणसाबरोबर मी फेस करतोय, पण जास्त माणसं आली. आणि आज व्यासपीठ हे नवीन आहे, माझं दुसरं भाषण आहे. ज्यावेळेस तिसऱ्या भाषणाला असेल त्यावेळेस थोडंसं हातपाय कमी कापतील. आणि मला इथं बोलण्याची संधी साहेबांनी दिली. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या यशवंतराव चव्हाण आणि सगळ्या इथे मान्यवर गेले, त्यांचे आभार. साहेब आणि यांच्या टीमचे त्यांनी खरंच जे 9 हिरे गोळा केलेत, खरंच हिरे आहेत. असेच दरवर्षी हिरे गोळा करू देत आणि त्यांची सगळ्या नवीन स्टुडंटला सगळ्यांना कळू देत. आणि ते सरांनी फक्त ते प्रत्येक डिपार्टमेंटला द्यावी, त्यांच्याकडून घ्यावी, काय जे काय ते तो खरंच म्हणजे प्रत्येकाचा इतिहास आहे हा. म्हणजे प्रत्येकाची स्टोरी खरंच सत्य स्टोरी आहे. आता ह्यातले काय काय बिझनेसमॅन हे जन्मताच बिझनेस आहे. जन्मताच ज्याचा बिझनेस ऑलरेडी आहे तो उभा करायला जास्त वेळ लागत नाही. जास्त वेळ लागत नाही. जायचं आहे, खुर्चीवर बसायचं आहे, फक्त काय नाही, चेक फक्त डबल फाडायचे, डबल रिक्वेस्ट टाकायचे बँकेला, बँक कर्ज देत्या, तिकडे माणसं भरते, सगळं सेट असते. पण सुरुवातीपासून उभा करताना काय कष्ट होते त्यालाच माहीत असते. सुरुवात बेसपासून, मी हेल्पर पासून आज सगळ्या पोस्ट बजवत आज सगळ्या पोस्ट करतोय. पण मी आज शॉपमध्ये फिरत असलो तर बाहेरला कोणतर आला तर बऱ्याच जणांना विचारते, ते तुझी मालक आहेत काय, ते तुमचे मालक आहेत काय, असे चाललेत, म्हणजे असे चाललेत. मी असंच असतोय, काही नाही, व्हाईट शर्ट असतोय, तिथं कंपनीचा लोगो असतोय, पण तरी पण म्हणते साहेब आहेत का इथले मॅनेजर आहेत. म्हणजे ह्या स्टेजला मी सगळीकडे असतोय. सकाळी 9ला जातोय, यायचं टायमिंग नाहीये, जायचं फक्त टायमिंग आहे, घरी यायचं टायमिंग नाहीये. हे असं माझी आता चालू आहे प्रवास. आणि आता सर्वांचे आभार. आणि सर्वांनी माझे 15-20 मिनिटं ऐकून घेतले याबद्दल शतशः आभार. आणि कोणाला काय शंका असतील, काय असेल, नवीन बिझनेस कसा चालू करायचा, काय करायचा, त्यात किती खड्डे येऊ शकतात, त्या खड्ड्यांना कसं मात करायचं, त्यासाठी अवश्य तुम्ही माझ्या फॅक्टरीला या. अदवाईज नेप्स F5 प्लॉट नंबर, माझा नंबर त्यावर असेल, नंबर नंतर घ्या वाटल्यास मी देईन. आणि तुम्ही कधीही या. मी बरंचसं काय वेगळं लिहून आणतो.